नमस्कार, मी अश्विन बापट खास आपल्याशी गप्पा मारायला आलो आहे. निमित्त अर्थातच आहे ते महापालिका निवडणुकीच्या मतदानाचं. तारीख अर्थातच आपल्याला माहिती आहे, गुरुवार 15 जानेवारी 2026. वेळ आहे सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30. मतदान केंद्रावर जाऊन तुम्ही आपलं कर्तव्य बजावणार आहात. तर ते कर्तव्य बजावताना नेमकं काय करायचं आहे हे थोडंसं मी तुम्हाला आता सांगणार आहे. अर्थातच मी आता पुढे जी यादी वाचतोय त्यापैकी एक ओळखपत्र घेऊन तुम्हाला मतदान केंद्रावर पोहोचायचं आहे. ही यादी अशी आहे: मतदान ओळखपत्र अर्थात वोटर आय डी जे आपल्याकडे असतं ते, त्यानंतर पासपोर्ट, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, सरकारी कर्मचाऱ्यांचं फोटोसहित ओळखपत्र, राष्ट्रीयकृत बँक अथवा पोस्ट ऑफिसमधील खातेदाराचा फोटो असणारं पासबुक, याशिवाय सक्षम प्राधिकरणांनी दिलेले फोटोसहित अपंगत्वाचं प्रमाणपत्र, केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेलं आरोग्य विमा योजनेचं फोटोसहित कार्ड, फोटो असलेलं पेन्शन कार्ड किंवा स्वातंत्र्य सैनिकाचे फोटो असलेलं ओळखपत्र. आता मी जी यादी वाचली त्यापैकी एक ओळखपत्र घेऊन तुम्हाला मतदान केंद्रावर पोहोचायचं आहे आणि आपलं कर्तव्य बजावायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याशिवाय ती म्हणजे मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी आहे. तेव्हा ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आणि अर्थातच जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, गुरुवार 15 जानेवारी 2026 ही तारीख आहे. सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 ही वेळ आहे. तेव्हा नक्की मतदान केंद्रावर जा, मतदान करा आणि लोकशाही सशक्त करण्यासाठी आपलं योगदान द्या. धन्यवाद.